Hallelujah. 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 Oh my God. नाश्ता, चाय, पानी सब हो गया है? Hallelujah. Is the stomach full? आपलं पोट भरलेलं आहे ना? I said hallelujah. Hallelujah. Praise God. And I Hallelujah. want a congregation which is lively. आणि जे जिवंत असं नाही का उल्हासित जे असतं असे लोक मला खूप आवडतात. I want lively people. आणि मला असे उल्हासित असलेले When they लोक must खूप hear the आवडतात. word, they must jump and joy. आणि जेव्हा ते वचन ऐकतील ते उड्या मारतील असं मला आवडतं. We are not here for a funeral service. आपण इथं फ्युनरल सर्व्हिसला आलेलो हम नाहीये. लोग मयत की सभा में नहीं आए हैं. हालेलुया. हम लोग परमेश्वर की सभा में आए हैं. हालेलुया. जहाँ पे जीवन बहता है, आमेन. जिथं जहाँ जीवन पे वाहतं. परमेश्वर अद्भुत कार्य करता है. हालेलुया. When you see God working, आणि जेव्हा तुम्ही बघता की देव कार्य करत आहे, how can you be silent? मग तुम्ही शांत कसं बसू शकता? How can you be silent? तुम्ही शांत कसं बसू You know, I शकता? heard these testimonies. मी या साक्षी ऐकल्या. You must be rejoicing, jumping with joy. आमेन. तुम्ही उड्या मारल्या पाहिजेत आनंदाने. Praise God. हालेलुया. I'll tell you a secret. मी तुम्हाला एक रहस्य सांगू का? If something has happened in someone's life, आणि जर एखाद्याच्या जीवनात काही घडलं, maybe a miracle, कुठला चमत्कार घडला, do you know how to respond and react to it? मग तुम्ही त्याच्या साठी कसा प्रतिसाद दिला पाहिजे माहिती आहे का? When you react to it with joy, जेव्हा तुम्ही त्याला आनंदाने उड्या मारून प्रतिसाद देता, you replicate that even in your life. आणि म्हणजेच काय, तो चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुद्धा स्वीकारता. If you say, ठीक है, okay, उनके लाइफ में मेरा क्या है? It will not replicate in your life. मग तो तुमच्या जीवनात येणार नाही. You want that thing to happen in your life. तुम्हाला हवाय तो चमत्कार तुमच्या जीवनात सुद्धा घडावा. When you hear someone prospering, जर तुम्ही कधी ऐकताय की कोणीतरी समृद्ध पावत आहे, when you're joyful for that person, आणि जेव्हा तुम्ही आनंद करता त्या गोष्टीसाठी, you are replicating that in your life. मग तुम्ही ते तुमच्या जीवनात सुद्धा घेत आहात. You're opening the door. आणि तुम्ही काय करताय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या आशीर्वादांसाठी दरवाजा उघडताय. Praise God. हालेलुया. Be joyful with the ones who are rejoicing. आणि जो आनंद करतोय त्याच्याबरोबर तुम्ही आनंद करा. बाइबल बोलता है ना? देवाचं वचन आपल्याला सांगतं की नाही? Rejoice with those who are rejoicing. आणि जे आनंद करतायत त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा आनंद करा. If you're rejoicing with those who are rejoicing, आणि जे आनंदी आहेत त्यांच्याबरोबर जर तुम्ही आनंद करता, the reason of their joy will become the reason of your joy. आमेन. मग त्यांच्या आनंदाचं कारण सुद्धा तुमच्या आनंदाचं कारण होऊ शकतं. Hallelujah. हालेलुया. What they experience, you will also experience. आणि त्यांनी जो चमत्कार अनुभवला तो तुम्ही सुद्धा अनुभवताल. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, last week I said, आणि मागच्या आठवड्यात मी जसं तुम्हाला सांगितलं, we want our people to be on zero medication. मला हवंय की माझी लोक ही शून्य मेडिसिनवर असतील, म्हणजे ते एकही औषध खाणार नाहीत. No medication. कुठलाही औषध नाही. They should not be depending on courses and courses of medication. आणि मला नकोय की त्यांनी अनेक औषधांचे कोर्सेस घ्यावे. You know, I'm not saying medication is wrong, आणि मी म्हणत नाही की औषधं काही चुकीची आहेत, but making that medication or giving that medication the place of God's word is wrong. पण त्या औषधांना देवाच्या वचनाच्या ऐवजी जागा देणं हे चुकीचं आहे. Your source of healing is the word. आणि तुमचा आरोग्याचा मार्ग किंवा उगम काय असला पाहिजे? देवाचं वचन. आपका आरोग्य का स्रोत परमेश्वर का वचन है. हालेलुया. आपका आरोग्य वचन से आता है. आमेन. Actually, the medicines, औषधं जी आहेत they are a wisdom of God to the world. ते काय आहे? त्या जगाला देवाने दिलेलं ते विजडम आहे, शहाणपण आहे, बुद्धी आहे. For the world. ते जगासाठी आहे. They don't know Christ. कारण त्यांना ख्रिस्त माहित नाहीये. They are still in darkness. ते अजून अंधकारात आहेत. So somehow God still wants to save them. आणि देवाला अजूनही त्यांना बचाव करायचा आहे त्यांचा. Somehow God wants to heal them. देवाला त्यांना आरोग्य द्यायचं आहे. Because God loves them also. कारण देव त्यांच्यावर सुद्धा प्रीती करतो. So if they are sick, आणि जर ते आजारी आहेत, God will not just let them die.
मग देव काय त्यांना तसंच मरू देणार नाही. God loved the whole world, the Bible says. देवाने या जगावर प्रीती केली So He's given them the provision. आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी त्यांना एक उपाय दिला, एक पुरवठा केलेला आहे. Medical science is not wrong, आणि वैद्यकीय जे शास्त्र आहे ते काही चुकीचं नाहीये, but that is not my priority. पण ते माझं प्रथम स्थान प्राधान्य My नसावं. priority is God's word. माझं प्राधान्य देवाचं वचन From असावं, where things come in my life. जिथून त्या गोष्टी माझ्या जीवनात येतील. My healing comes from the word of God. आरोग्य कुठून येणार आहे माझ्या जीवनात? त्या वचनाद्वारे. Praise God. The Hallelujah. Bible says He sent His word. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याने त्याचं वचन पाठवलं, शब्द पाठवला, And He healed me. आणि त्याने मला आरोग्य दिलं. And when He healed me, आणि जेव्हा त्याने मला आरोग्य दिलं, He did not allow the sickness to come back. आणि मग तो आजार पुन्हा माझ्या जीवनात येण्यासाठी मी परवानगी देणार He नाही, त्याने healed दिली me. नाही. त्याने मला आरोग्य दिलं, So that I can remain in health. आमेन. मग जेणेकरून मी सतत त्या आरोग्यामध्ये राहावं, मी निरोगी राहावं. सतत स्वास्थ्यामध्ये राहावं. आमेन. हालेलुया. Continuously I will remain in health, 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 health. आमेन. मी सतत त्या स्वास्थ्यामध्ये, निरोगी शरीरामध्ये राहावं. Praise God. Hallelujah. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय ते? Everything is the source is the word. आणि प्रत्येक गोष्टीचा स्रोत, उगम काय आहे? देवाचं वचन. Now tonight, आज रात्री what I'm going to share, मी जे काही आज सांगणार आहे, if you catch it, आणि जर तुम्ही ते पकडलं, If you स्वतःसाठी take it, स्वीकारलं, जर तुम्ही ते स्वीकारलं, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you will come back and testify. आमेन. तुम्ही परत येताल आणि साक्ष देताल. You will come back and testify. तुम्ही परत येताल आणि साक्ष देताल. I'm telling you, the anointing today present here, आम्ही आणि आज जो अभिषेक इथं उपस्थित आहे आज, and what I'm sharing under that anointing, आणि त्या अभिषेकाखाली मी जे वचन आज तुम्हाला सांगणार आहे, it will change even old circumstances. आमेन. ज्याने काय होणार आहे, तुमचे जे काय जुने जी परिस्थिती आहे ती बदलून जाणार आहे, You will be shocked. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. I want to hear a loud amen. आमेन. Oh my God, you must hear and say amen. आमेन. You will be shocked. तुम्ही आश्चर्यचकित होताल. I'm telling you. मी तुम्हाला The सांगतो, Bible says पवित्र शास्त्र आपल्याला in सांगतं, Psalms 126, आणि स्तोत्र 126 मध्ये the Lord says in the word, त्या वचनामध्ये देव म्हणतो, when they were brought out of captivity, जेव्हा त्यांना बंदिशाळेतून बाहेर आणण्यात आलं, when they were set free, आणि जेव्हा त्यांना सुटका दिली, for them it was like a dream. त्यांच्यासाठी ते एक जसं काय स्वप्नवत होतं. It was like a dream. जसं काय ते त्यांच्यासाठी स्वप्न होतं. When your prayers get answered, जेव्हा त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं, your prayers get answered, जेव्हा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला it मिळतं, will be like a dream. जसं काय तुमचं ते स्वप्न असतं, You will say it is unreal. आणि तुम्ही म्हणता की हे खरं आहे का, I cannot believe this has happened. आणि मी विश्वासच ठेवू शकत नाही या गोष्टी घडतील म्हणून. Praise God. हालेलुया. When they were brought out of that captivity, जेव्हा त्यांना त्या सुटकेतून बाहेर काढण्यात आलं, जब उनको वो बंदीवान स्थिति से बाहर निकाला गया, उनको लगा मैं शायद सपना देख रहा हूं. हालेलुया. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You need to hear very carefully what I'm going to say tonight. आणि आज रात्री मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. You're going to hear this very carefully. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. The anointing today, आणि जो अभिषेक आज आहे, present here, आज इथे जो अभिषेक आहे वाहतोय, can change your time. आमेन. ते तुमची वेळ सुद्धा बदलून टाकेल. Will change your time. तो तुमची वेळ बदलून टाकेल. And I'm going to show you from the Bible. आणि मी तुम्हाला पवित्र शास्त्रातून दाखवेल. Open your Bibles to Acts chapter 3 verse 1 onwards. आणि आपण आपले Acts- पवित्र शास्त्र प्रेषितांची कृत्ये, प्रेरितों के काम या प्रेषितांचे कृत्य 1 और 3 अध्याय 1 के आगे. 4:1. Read in what Marathi, English, Hindi. 4:1 प्रेषितांची कृत्ये or 3 4:1. sorry. Okay, I'll read in English and you can translate. Now Peter and John were going to the temple at the hour of prayer. Translate. पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेत दुपारच्या 3 वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते. When a crippled man आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, from his birth was carried.
आणि तो जन्मापासून पांगळा होता and he was put before the gate called Beautiful, आणि त्याला सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवण्यात आले so होते that he may beg money. आणि जिथे तो भीक मागू शकेल. So he saw Peter and John going into the temple. आणि जसं त्याने पाहिलं की पेत्र व योहान ते परमेश्वराच्या भवनात जात And आहेत he asked them to give him money. आणि मग त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. And Peter directed his gaze upon him and said, "Look at us." आणि मग पेत्राने काय केलं, त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याला म्हटलं की माझ्याकडे पहा. And he gave attention, आणि जेव्हा त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं expecting something to receive from them. आणि त्याला असं वाटलं की त्यांना काहीतरी मिळेल त्यांच्याकडून. Then Peter said, मग पेत्र म्हणाला, "Silver and gold I have none, माझ्याकडे सोनं रूप काहीच नाही, but what I have पण माझ्याकडे जे आहे I give. मी देतो. In the name of Jesus Christ of Nazareth, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये rise up and walk." उभे राहा आणि चालायला लाग. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Loud amen. Praise the Lord. मोठ्याने Amen. हालेलुया. This passage, आणि हे जो अध्याय आहे, if you hear from the Spirit of God, आणि जर तुम्ही देवाच्या आत्म्याकडनं तो ऐकलात, there are so many things hidden for you. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुमच्यासाठी लपलेल्या आहेत. You know, this crippled man आणि हा जो पांगळा मनुष्य होता was sitting at the gate of Beautiful. आणि तो सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसला होता. This man was paralyzed and crippled by birth. आणि तो मनुष्य जन्मापासून पांगळा होता. He was crippled by birth. आणि जन्मापासून तो पांगळा होता. And he was over 40 years. आणि 40 वर्ष तो तिथे तसा होता. And every day they were lifting up that beggar and putting it before the gate of Beautiful. आणि लोक काय करायची, रोज त्या पांगळ्या मनुष्याला उचलायची आणि त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ घेऊन And it was बसवायची. his custom to beg. आणि त्याची ती रूढीच झाली होती की रोज तिथे तो बसून भीक मागायचा. And every day he used to wait, see people passing by, and he would expect someone will give something. आणि नेहमी लोक जशी जात होती तो अपेक्षा करायचा की ही लोक मला भीक देतील. That was his routine. आणि ती त्याची रोजची ती रुटीन होतं. He would not go beyond that point. आणि त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नव्हतं, तो जातही नव्हता. Everyone would bring him, lift him up and put it before that gate. आणि कोणीतरी येऊन त्याला नेहमी उचलायचं आणि त्या सुंदर नावाच्या गेट समोर, दरवाजा समोर ठेवायचं. It was his fixed place. आणि ती त्याची ठरलेली जागा होती. Fixed place. एकदम ठरलेली जागा होती. That's what has happened with many Christians. आणि असं अनेक ख्रिस्तींबरोबर घडत आहे. They are fixed up in one place. आणि ते एका जागी फिक्स झालेले They are आहेत. stuck up in one place. एका जागी ते अडकून पडलेले They आहेत. are like crippled in one place. जसे काय ते एका जागी पांगळे झालेले आहेत. वो जैसे एक जगह में अटक गए हैं, एक जमा जैसा लूले हो गए, उसके आगे नहीं बढ़ पा रहे. They are fixed up in that place. आणि ते तिथेच अडकून पडलेले आहेत. It has become their habit to be there. आणि त्यांची ती सवयच झाली आहे त्या जागेवर अडकून पडायची. They think I cannot go beyond this आणि ते विचार करतात की याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, because it's not my ability. कारण की माझी कुवतच नाहीये याच्या मैं पलीकडे लूला हो जायचं. चुका हूं, मैं लंगड़ा हो चुका हूं, मैं चल नहीं सकता, मेरे में वो कुवत नहीं आगे जाने की. That's what they are thinking. आणि असा ते नेहमी विचार करतात. This beggar was also in the same way. आणि हा भिकारी सुद्धा तसाच होता. I cannot go beyond this तोही point. तोच विचार करत होता की मी याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. There is a gate of Beautiful, तिथं सुंदर नावाचा तो दरवाजा and आहे. beyond that gate is a temple. आणि त्याच्या दरवाजाच्या पलीकडे ते मंदिर होतं. But I am stuck here. पण मी इथंच अडकून पडलेलो I आहे. cannot go beyond. मी आता याच्या पलीकडे जात नाहीये. This is my destiny. आणि हीच माझी जागा आहे Many ठरलेली. people are thinking, this is my destiny. आता हेच माझं शेवट आहे. इसके आगे नहीं जा सकता मैं. आता याच्या पुढे तर मी जाऊ शकत नाही. इसके आगे मैं बढ़ना भी पॉसिबल नहीं आणि है. इथून पुढे मी जाऊच शकत नाही. इधर तक लेकर आए लोग, वही काफी है. लोक मला इथपर्यंत घेऊन आले तेच खूप आहे. अगर लोग नहीं रहते मेरे साथ तो मैं इधर तक भी नहीं आता. That's what many are thinking. असं अनेक जण विचार करतायत. I am stuck. मी इथं अडकून पडलोय. But something happened. पण काहीतरी घडलं. There was a divine appointment. आमेन. तिथं एक दैवी भेट झाली. There was something divine planned by God. आमेन. देवाने तिथे काहीतरी एक दैवी योजना आखली होती. God's eyes came upon that beggar.
आणि देवाची नजर त्या भिकाऱ्यावर आली. And on that same time, Peter and John going to the temple. आणि त्याच वेळेस पेत्र आणि योहान तिथे त्या मंदिरामध्ये जात होते. And this beggar sees Peter and John. आणि त्या भिकाऱ्याने या दोघांना पाहिलं. And he says, oh, now I think I will get something. आणि त्याला असं त्यांनी विचार केला की हे दोघं मला काहीतरी भीक देतील. Verse number 5 says, he looked at Peter and expected something from them. आणि वचनात असं सांगितलंय की त्यांनी अपेक्षेने पेत्राकडे पाहिलं. He expected something from Peter and John. आणि त्यांनी अपेक्षा केली की हे पेत्र आणि योहानाकडनं काहीतरी मला भीक मिळेल. Are you expecting something from God tonight? आज पण तुम्ही देवाकडनं काहीतरी अपेक्षा करताय. Are you expecting that something will happen tonight? आणि आजही तुमच्या बरोबर काहीतरी घडेल अशी तुम्ही अपेक्षा करताय. If you have an expecting heart, आणि जर तुम्ही आज ते अपेक्षा धरताय, then something will happen for you tonight. आमेन. मग तुमच्या जीवनात नक्कीच तसं घडेल. Hallelujah. हालेलुया. This beggar was expecting something. आणि तो भिकारी सुद्धा काहीतरी अपेक्षा करत होता त्या दोघांकडे. Now listen to what I'm saying. आणि मी काय सांगतो त्यांना लक्षपूर्वक ऐका. Peter and John पेत्र आणि योहान तिथून जात होते. and this beggar on that way. आणि त्या मार्गात तो भिकारी होता. This beggar, when he saw, he said, I might get something from this man. आणि तो भिकारी म्हटला की या माणसाकडनं मला नक्कीच काहीतरी मिळेल. But Peter and John said, पण पेत्र आणि योहान काय म्हणाले? I don't have anything to give you. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये. I don't have any money to give you. माझ्याकडे कुठला पैसा नाहीये. I don't have any gold or silver to give you. माझ्याकडे सोनं रूप असं काहीच नाहीये. You know what that means? आणि याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? What you need is not gold and silver. आमेन. तुम्हाला त्या सोनं रुपयाची गरज नाहीये. Your problems will not be solved by gold and silver. आमेन. तुमच्या समस्या त्या सोने रुपयाने बऱ्या होणार नाहीयेत. Even if you receive millions and millions, your problem will not be solved. आणि तुम्हाला मिलियन्स जरी मिळाले तरी तुमची समस्याचं उत्तर तुम्हाला सापडणार Even if your नाही. bank balance goes high, most of your problems will not be solved. आणि तुमचा बँक बॅलन्स जरी वाढत गेला पण तुमच्या समस्येचं निराकरण होणार नाहीये. Peter and John understood what is the solution. आणि पेत्र आणि योहानाला समजलं होतं की त्या समस्येचं उत्तर काय आहे. The solution is, आणि त्याचं उत्तर काय होतं? it is the anointing that Peter and John were carrying. आणि जो अभिषेक पेत्र आणि योहान घेऊन चालले होते, He said, ते म्हणाले, I don't have gold and silver. माझ्याकडे सोनं रूप नाहीये. I don't have any money to give you. माझ्याकडे कुठला पैसा नाहीये तुम्हाला What देण्यासाठी. I have, पण माझ्याकडे काय आहे I give it to you. मी ते तुम्हाला देतो. It was the anointing upon Peter and John, आणि जो अभिषेक त्या पेत्र आणि योहानावर होता, which he carried upon their lives. जो त्यांच्या जीवनावर होता, He said, I have that, I can give it to you. तो म्हणतो तो माझ्याकडे आहे, तो अभिषेक मी तुला देऊ शकतो. This anointing can change your आणि circumstances. तो अभिषेकच तुझ्या जीवनाला बदलून टाकेल. This anointing can make you rise up and walk. आणि तो अभिषेकच तुला पुन्हा उभं करेल आणि चालायला लावेल. It is not my money that will make you rise and walk. माझ्याकडचा पैसा तुला उभं राहणार चालवायला लावणार नाही. Even if you receive the riches of the world, you will not rise up and walk. जगातले सर्व श्रीमंती समृद्धी तुम्हाला जरी मिळाले तरी तुम्ही उठून चालायला लागणार When नाही. they came under the connection of John's and Peter's anointing, आणि पण जेव्हा तो पेत्र आणि योहानाच्या अभिषेकाशी जोडला गेला, something changed in his life. काहीतरी त्याच्या जीवनामध्ये बदललं. When you have come in the connection with this anointing, जेव्हा तुम्ही या अभिषेकाशी जुडले जाता, the anointing that God put upon this ministry, आणि जो अभिषेक देवाने या सेवेवर ठेवलेला the आहे, anointing of doing wonderful miracles upon this ministry, आणि सुंदर चमत्कारांचा अभिषेक देवाने या सेवेवर the ठेवलेला आहे, anointing of prosperity upon this ministry. समृद्धीचा अभिषेक देवाने या सेवेवर ठेवलेला When आहे. you get connected, जेव्हा तुम्ही या अभिषेकाशी जोडले जाता, you will rise up and walk. आमेन, तुम्ही उठून चालायला You will लागता. rise up and walk. तुम्ही उठून चालायला लागताल. And Peter and John said, don't have any silver gold. मेरे पास कुछ नहीं है. आमेन. जो मेरे पास है मैं वो दे रहा हूँ. हालेलुया. नासरी यीशु मसीह के नाम से उठकर खड़ा हो जा. हालेलुया. Hallelujah. Today I have come to help you.
आणि मी आज आले तुम्हाला मदत करण्यासाठी And I've come with that anointing for you. आणि तो अभिषेक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो And I'm आहे going to release that anointing upon you, आणि तो अभिषेक मी तुमच्यावर सोडणार आहे which मोकळा will करणार make आहे. you rise up and walk from that place where you are stuck. आणि त्या जागे जिथे तुम्ही अडकलेले आहात तिथून तुम्ही उठून चालायला लागतात. जहां पे आप stuck हुए हैं, ये अभिषेक Hallelujah. आपको वहां से उठाकर चलाएगा. हालेलुया Hallelujah. हालेलुया Praise God. हालेलुया. The anointing that God placed upon me, जे अभिषेक देवाने माझ्यावर ठेवलाय, the anointing that God placed upon this ministry, देवाने जो अभिषेक या सेवेवर ठेवलाय I'm going to release upon you. तोच अभिषेक मी तुमच्यावर And मोकळा you're going to करणार आहे. rise up from that place where you are stuck. आणि जिथे मग तुम्ही कुठे अडकला आहात तिथं तुम्ही उठताल आणि चालायला लागतात. No पुढे. matter how many years you were there. Anointing that God placed upon this ministry, देवाने जो अभिषेक या सेवेवर ठेवलाय I'm going to release upon you. तोच अभिषेक मी तुमच्यावर And मोकळा you're going to करणार आहे. rise up from that place where you are stuck. आणि जिथे मग तुम्ही कुठे अडकला आहात तिथं तुम्ही उठताल आणि चालायला लागतात. No पुढे. matter how many years you were there. आणि काही नाही की किती वर्ष तुम्ही तिथे अडकलेला आहात. Even if it is 40 years or 50 years, 40 वर्ष असो 50 वर्ष असो you will rise up. तुम्ही उठताल पुन्हा. It is not the money that will help you. आणि तो पैसा तुम्हाला मदत करणार नाही It is the anointing. पण तो अभिषेक तुम्हाला मदत It is the करेल. anointing. तो अभिषेक तुम्हाला It मदत is the करेल. anointing. तो अभिषेक तुम्हाला मदत The करेल. anointing is not a small thing. आणि तो अभिषेक काही छोटी गोष्ट नाहीये. You're not understanding what an anointing can do in your life. आणि तुम्हाला समजत नाही तो अभिषेक तुमच्या जीवनात काय घेऊन येईल. This anointing can make you upside down. आमेन. तो अभिषेक तुम्हाला पूर्णपणे बदलून When टाकेल. it sets you free, you will say, it is like a dream for me. आमेन. आणि जेव्हा तुमची परिस्थिती बदलेल तुम्ही म्हणताल हे मला स्वप्नवत आहे. जब आप चीजें रिसीव करोगे, आप बोलोगे Amen. ये मेरे लिए एक सपने के जैसा है. यस हालेलुया. Hallelujah. 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 Peter and John said, I don't have anything to give you. In the name of Jesus, rise up and walk. आमेन. हालेलुया. यीशु के नाम में उठकर Yes, चल. amen, And then amen. what happened? आणि मग As काय he said, घडलं? आणि जसा तो म्हणाला Peter gave his hand. पेत्राने त्याचा हात त्याला दिला And he took his by his hand. आणि त्याच्या हाताला धरून त्याने त्याला उभं केलं. What you need आणि तुम्हाला काय हवंय? is the hand of the anointing. आमेन. त्या अभिषेकाचा हात तुम्हाला हवा What आहे. you need तुम्हाला काय हवं is the आहे? help of the anointing. त्या अभिषेकाची मदत तुम्हाला हवी You आहे. don't need any other help. तुम्हाला अजून कुठलीही मदतीची गरज नाही. आपको अभिषेक के मदद की जरूरत है. आमेन. आमेन. वो आमेन. अभिषेक जो परमेश्वर ने इस सेवकाई पे डाला है. I'm telling you, Hallelujah. this anointing can change things upside down, and you will say, Amen. this is like a Hallelujah. dream in my life. आमेन. आणि या अभिषेकाद्वारे तुमचं जीवन पूर्णपणे बदलेल आणि तुम्ही म्हणताल अरे हे सर्व माझ्यासाठी एक स्वप्नाप्रमाणे आहे. Hallelujah. हालेलुया. Peter said, पेत्र म्हणाला I'll give you my hand. मी माझा हात तुला देतो. I have come here to tell you, मी इथे तेच सांगण्यासाठी आलेलो आहे. as the pastor of this ministry, आणि या सेवेचा एक पालक म्हणून I have come here to help you, मी तुम्हाला इथं मदत करण्यासाठी so आलेलो that आहे. you can rise up to that level where God wants you to rise up. आणि मग तो हात मी तुम्हाला देण्यात आले की जेणेकरून त्या मदतीने तुम्ही देवाला जिथं हवं तिथं तुम्ही उंच जाता. मैं आपको वो हाथ देने के लिए आया हूं ताकि Hallelujah. परमेश्वर आपको उस स्तर पर रख सके. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And then John gave his hand, Peter gave his hand. आणि पेत्राने त्याचा हात त्याला दिला And as he lifted this man up, आणि जसं त्याने त्या माणसाला उंच उठवलं that man immediately stood up. आणि तो मनुष्य लगेच उठला. Immediately लगेचच उठला. he stood. उभा राहिला. He jumped. त्याने उड्या मारल्या. He walked. तो चालायला लागला. And he started praising God. आमेन. आणि त्याने देवाची स्तुती करायला सुरुवात केली. You know what is that meaning? याचा अर्थ काय माहितीये? जब पीटर ने उसको हाथ दिया ना, जेव्हा पेत्राने त्याचा हात त्याला दिला तो बाइबल कहता है वो चलने लगा. तो चालायला लागला. वो चलते चलते उड़ी मारने लगा. He Yes. started leaping हालेलुया. and he started praising God. हालेलुया. There were 3 types of healings that was poured upon him. याचाच अर्थ 3 प्रकारचे आरोग्य त्याच्यावर उतरून आले. He started walking. तो चालायला लागला. इसका मतलब physical healing आया. याचाच अर्थ त्याला शारीरिक आरोग्य मिळालं. Hallelujah. हालेलुया. We started jumping, leaping. आणि तो उड्या मारायला लागला. Emotional healing आया.
त्याच्यामध्ये भावनिक आरोग्य आलं. उसका जान को भी प्रभु ने हील किया, त्याच्या जीवनाला पण त्याने देवाने क्योंकि वो आरोग्य दिलं. आनंद से भर गया, तो आनंदाने भरून गेला. वो इमोशनली हील हो गया, तो भावनिकरित्या आरोग्यदायी झाला और वो he started praising God. आणि तो देवाची स्तुती करायला लागला. Spiritual healing. आमेन. आत्मिक त्याला आरोग्य मिळालं. God healed him physically, emotionally and Amen. spiritually. देवाने त्याला शारीरिक, भावनिक आणि आत्मिकरित्या आरोग्याने भरलं. This is called being made whole. आणि ह्याला म्हणतात पूर्ण होणे. This is called you are made whole. आणि देवाने त्याला पूर्ण केलं. परिपूर्ण आरोग्य से परमेश्वर ने Amen. भरा है. Hallelujah. आपके शरीर को चंगा किया है, Yes, Lord. आपकी जान को चंगा Yes, किया है, Lord. आपकी आत्मा को चंगा किया है. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. When you connect with this anointing, जेव्हा तुम्ही या अभिषेकाशी जुडले जाता, you will be healed physically. तुम्ही शारीरिकरित्या आरोग्य पावता. You will be healed emotionally. तुम्ही भावनिकरित्या आरोग्य पावता. You will be healed spiritually. आणि तुम्ही आत्मिकरित्या आरोग्य पावता. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो. this anointing can do wonders. आणि हा अभिषेक अद्भुत चमत्कार करणारा आहे. Now listen to what I'm saying. आणि मी काय सांगतो लक्षपूर्वक This is going to happen if you believe. आणि हे तुमच्या जीवनात घडेल जर तुम्ही विश्वास ठेवता. अगर आप विश्वास करोगे, हालेलुया. this will happen. तर तुमच्या जीवनात ते घडेल. Before Peter and John could lift him up, आणि त्या माणसाला पेत्र आणि योहान उचलण्याच्या अगोदर that beggar had a place. त्या भिकाऱ्याची एक ठरलेली जागा होती. उसका एक वातावरण था, उसका एक जगह और उसका एक ठिकाना फिक्स था. लेकिन जैसा वो अभिषेक से वो जुड़ गया, वो वहां से निकलकर उसकी जगह बदल गई. आमेन. हालेलुया. He went inside the temple. हालेलुया. तो त्या मंदिरामध्ये त्याने प्रवेश केला. मंदिरामध्ये तो गेला. Now listen to what I'm saying. लक्षपूर्वक ऐका. Because you are connected with the anointing, तुम्ही त्या अभिषेकाशी जुडले गेलेले आहात. your atmosphere and season is changing. आमेन. तुमचा ऋतू, तुमचं वातावरण बदलत आहे. Your atmosphere is changing. तुमचं वातावरण बदलत आहे. Where you were for so many years and months, God is changing your place. आमेन. आणि ज्या जागेवर तुम्ही इतके महिने वर्षावरसून होता, देव तुमची ती जागा बदलत आहे. You need to leave that place. तुम्हाला ती जागा सोडावी लागेल. That man jumped up त्या माणसाने उडी मारली and he changed his place. आणि त्याने त्याची जागा बदलली. He did not jump and leap and sit there. आणि त्याने उडी मारून तो पुन्हा तिथेच बसला नाही. वो उधर ही नहीं बैठा. वो कहा ये मेरा जगह नहीं है, क्योंकि मैं उस अभिषेक के साथ जुड़ा हूं, क्योंकि पेत्र और यूहन्ना ने मुझे हाथ दिया है, उसने मेरी जगह बदल दी है. Amen. And he went inside the temple praising God. हालेलुया. Hallelujah. Are you getting what I'm saying? मी काय बोलते ते God is समजते. changing your place and season. आणि देव तुमचं वातावरण, तुमची जागा, तुमचा ऋतू बदलत Where आहे. you were for so many days and months stuck, God is changing that place. ज्या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष अडकलेले आहात, देव तुमची जागा बदलत आहे. There is a change in your ministry. देवाच्या सेवेमध्ये बदल होत There is आहे. a change in the level of your ministry. आणि या सेवेची जी स्तर आहे तो बदलत आहे. There is a change in the level of your finances. तुमचे जे आर्थिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा There is a बदल होत change आहे. of level in your health. तुमच्या आरोग्यामध्ये बदल होत आहे. There is a change of level in the relationship and family. तुमचे नातेवाईक, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे बदल होत आहे. When you get connected with this anointing, जेव्हा तुम्ही या अभिषेकाशी जुडले जाता, there will be a change of place. आमेन, तिथं नक्कीच त्या जागेची बदल होईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 I am telling you, something is going to happen आमेन. मी तुम्हाला सांगतो नक्कीच काहीतरी when घडणार you आहे. get connected with this anointing. जेव्हा तुम्ही या अभिषेकाशी जुडले जाता, This anointing can bring the time which is lost back again in your life. आणि जो वेळ तुम्ही गमावली, जे काय गमावलं ते अभिषेक ते पुन्हा तुमच्या जीवनात घेऊन येईल. That man was 40 years. तो मनुष्य 40 वर्ष तिथे होता. 40 साल उसने उस जगह में बिताए. 40 वर्ष तो तिथे होता. उसने 40 साल गवाए. त्यांनी 40 वर्ष त्याची तिथं गमावली. 40 साल उस जगह में बैठकर. 40 वर्ष तो त्या जागी बसला होता. When God touched him, जेव्हा देवाने त्याला स्पर्श केला, instantly healed. तो लगेचच बरा झाला. Instantly. त्याला लगेचच आरोग्य मिळालं. Immediately. लगेचच हम उधर के उधर ही. तिथल्या Oh. तिथे. ऐसा नहीं हुआ. पेटर ने बोला, अभी तू प्रभु ने तुझे स्पर्श किया है, तू 40 साल से बीमार था, सबसे पहला तू मसाज के लिए जा.
नो, तुझे फिजियोथेरेपी करना पड़ेगा. 40 साल से तू था ना, यू हैव टू डू फिजियोथेरेपी. द बाइबल सेज instantly strength came. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याला लगेचच आरोग्य मिळालं. You may think it may take years. तुम्ही असा विचार करता की त्या गोष्टीला वर्ष लागतील. 40 साल मेरे गए, 40 साल रिकवर करने के लिए लगेंगे. No, नहीं. the anointing can restore everything in one day. आमेन. तो अभिषेक एका झटक्यात सर्व काही In रिस्टोर one day it can restore. पुनर्स्थापित करेल सर्व गोष्टी एका झटक्यात. Hallelujah. हालेलुया. When Jesus went to the wedding of Cana, जेव्हा येशू ख्रिस्त त्या काना त्या लग्नामध्ये गेला, wine खत्म हो गया. वाईन संपली, द्राक्षारस संपला. Best wine खत्म हो गया. सर्व गेस्टची जी त्यांच्यासाठी आणलेली द्राक्षारस संपला. कौन सा वाइन? बेस्ट वाइन. सर्वात उत्तम. अभी क्या करे? आता काय करायचं? अभी जीसस ने बोला ये पॉट को पानी से भरो. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? त्या रांजणाला त्या पाण्याने भरा. और पॉट को जब आप भरोगे उसमें से सिर्फ निकालो. आणि त्या रांजणात जेव्हा पाणी भरतात त्यातनं तुम्ही फक्त ते पाणी काढा. और जैसे वो लोग ने वो पॉट में से वो पानी बाहर निकाला, वो वाइन बन चुका था. And that was a best quality wine. हालेलुया. Now I'll tell you, आता मी तुम्हाला सांगतो, बेस्ट वाइन बनाने का प्रोसेस, आणि उत्तम जर तुम्हाला द्राक्षरस बनवायचा आहे, वाईन अगर आपको बनवायची बेस्ट असेल, द्राक्षरस बनाने का है, जितना टाइम आप लगाओगे उतना बेस्ट रहेगा. आणि जेवढी ती जुनी असते तेवढी ती चांगली असते. The oldest wine is the best wine. सर्वात जुनी जी द्राक्षरस असतो तो सर्वात चांगला असतो. 40 years अगर रहेगा तो बेस्ट वाइन रहेगा. 40 वर्ष तर चांगली, 50 years रहेगा तो और बेस्ट. 50 वर्ष लागले तर आणखीन चांगली. Now here the wine was over. पण इथं काय, ती वाईन संपली, तो द्राक्षरस संपला. बेस्ट वाइन बनाने के लिए 40-50 साल लगने वाले. आता चांगली जर त्याला द्राक्षरस हवाय तर 40-50 वर्ष लागणार. But when you are connected with the anointing, आमेन. पण जेव्हा तुम्ही त्या अभिषेकाशी जुडले जाते, that anointing can do those things which you require 40-50 years in one moment. आमेन. आणि त्या गोष्टी जर 40-50 वर्ष लागतील करण्यासाठी त्या घडतील. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतं मी काय सांगतोय? In 1 second. एका सेकंदामध्ये. 50 years का 1 second. आमेन. Under that 50 वर्ष anointing. लागणारं कार्य एका झटक्यात झालं. वो अभिषेक के अंदर. त्या अभिषेकाखाली. You know, I don't know how to say. मला समजत नाही मी तुम्हाला कसं Whether सांगावं. you'll believe or not, तुम्ही विश्वास ठेवताल किंवा नाही. this anointing हा जो अभिषेक आहे can even capture time. It can capture time. तो त्या वेळेला सुद्धा बंद करेल. हाँ बोलो, समय को कौन पकड़ सका है? वेळेला कोण पकडू शकलो का? है ना, जब में बोलते ना, समय को कौन रुका सकता है? अरे बाइबल में रुका है समय. आमेन. पण पवित्र शास्त्रात आपल्याकडे उदाहरणं आहेत. बाइबल में वेळेला रुका है थांबवलेलं समय आहे. वेळेला थांबवलेलं आहे. जब वो लोग उस प्रेषित वो संदेश के साथ जुड़े हुए थे, उन्होंने समय को भी रुकाया है. हालेलुया. When Isaiah went to Hezekiah king, आणि जेव्हा यशया त्या एजेकिया राजा के पास गया और एजेकिया को पूछा, राजा को पूछा, परमेश्वर तुझे चंगाई करना चाहता है. Yes. लेकिन एजेकिया राजा ने पूछा, क्या चिन्ह है कि परमेश्वर मुझे चंगाई करना चाहता है? That's what Hezekiah king asked. आणि असं त्या राजाने विचारलं. आइज़ाया ने बोला, तू यशाया क्या बोलला, चाहता है कि परमेश्वर करे? तू अगर चाहे तो तेरी जो क्या बोलते हैं, सावली को क्या बोलते हैं? सावली. छाव. शैडो को हिंदी में क्या बोलते हैं? छाव नहीं, अपना शैडो को क्या बोलते हैं? परछाई. तेरी परछाई 10 फीट आगे जाना चाहिए या 10 फीट पीछे जाना चाहिए? तू क्या चाहता है? आइज़ाया ने एजेकिया राजा को पूछा, तू क्या चाहता है कि तेरी परछाई 10 फीट आगे जाए या 10 फीट पीछे जाए? इसका मतलब क्या है मालूम है? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का काय? तू क्या चाहता है कि तेरा समय आगे जाए क्या हालेलुया. तेरा समय पीछे जाए? हालेलुया. हाँ, ऐसे क्या ने सोचा, ऐसे क्या बोला, आगे जाने वाला समय तो ठीक है, पीछे जाने वाला समय देखा नहीं मैंने. परमेश्वर को बोल मेरा समय पीछे लेके जाए. हालेलुया. And do you know what happened? The shadow of Hezekiah went 10 feet backwards. हालेलुया. That means what happened? म्हणजे काय घडलं माहितीये का? The earth जी पृथ्वी आहे,
पृथ्वी आगे घूम रही थी ना, जी पुढे फिरत होती, वो पीछे घूमी. आमेन, ती मागे फिरायला लागली. Your time can go back. तुमचा वेळ मागे सुद्धा जाऊ Under शकतो. that anointing, you can go back to your time, collect all those things that you missed, and you will come back. आमेन. आणि तुम्ही त्या वेळेमध्ये मागे सुद्धा जाऊ I'm शकता. telling you, you will receive what you lost for Amen. last so many years. हालेलुया, हालेलुया. This is the anointing that will restore everything. आमेन. आणि तो अभिषेक आहे तर तुम्हाला पुन्हा स्थापित करेल. Hallelujah. हालेलुया. God can switch you to the past time, take those things, come back again. आमेन. देव तुम्हाला त्या मागच्या वेळेत घेऊन जाईल. तुम्ही त्या गोष्टी तुम्ही जमा करताल आणि पुन्हा परत येताल. एजेकिया राजा के साथ हुआ है, एजेकेल राजा बरोबर झालंय हे, जो यीशु मसीह में था ही नहीं, जो येशू ख्रिस्तामध्ये नव्हताच. जो यीशु मसीह में उनके लिए क्या है. आमेन. पण मग जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर किती विशेष असेल. You are in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. You can do all those things that Hezekiah did. आमेन. एजेकेल राजाने ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही करू शकता. When you are connected with that anointing, जेव्हा तुम्ही त्या अभिषेकाची जुडले जाता. your time will go back. आमेन. Your missed opportunities will come back. हालेलुया. Your missed blessings will come back. हालेलुया. Your missed things will come back. हालेलुया. God will restore it, your spiritual soul and body आमेन. completely. हालेलुया. I'm telling you, this is the Hallelujah. anointing that is there upon this ministry. आणि हा अभिषेक या सेवेवर आहे. When you connect with the anointing, जेव्हा तुम्ही त्या अभिषेकाशी जुडले जाता, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, it will be like a dream. आणि तुमच्यासाठी एक जसं काही स्वप्नवत असेल ते, It will be like a dream. तुमच्यासाठी एक स्वप्नच असेल ते. When this man got up from that place, आणि जेव्हा तो मनुष्य त्या जागेवरनं उभा राहिला, सब एक चीज मैं बोलता हूं ना, सुनो, ये आप सब लोग ने अनुभव किया रहेगा. लोगों के दिमाग में जब लोग आपको देखते हैं ना, लोगों ने आपको वो स्थिति में देखकर बना लिया है, इनका स्थिति कभी नहीं बदलेगा. बिकॉज दे हैव सीन यू फॉर सो मेनी डेज, मंथ्स, इयर्स. वही कारण लोकांनी तुम्हाला कित्येक वर्ष त्या परिस्थितीमध्ये तसंच बनवलंय बरोबर. आणि तुमची ती ओळखच झाली आहे जणू काही. लेकिन जब आप अभिषेक से जुड़ते हो ना, पण जेव्हा तुम्ही त्या अभिषेकाशी जुडले जाता, और जैसा वो आदमी, वो लूला लंगड़ा जब चल के अंदर गया मंदिर के अंदर, आणि जेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिलं, they were amazed. आणि त्यांनी आश्चर्यचकित केलं. People ते will- आश्चर्यचकित झाले सर्व. People will be amazed to see your आमेन. changes in your हालेलुया. life. आणि तुमच्यामधला बदल पाहून लोक आश्चर्य करतील They will be astonished. आणि ते आश्चर्यचकित होतील. त्यांना आश्चर्याचा धक्का आश्चर्यचकित हो बसला. जाएंगे, इनका आमेन. कैसा बदला. आमेन. हे लोक ये कसे लोग बदलले? कहां पे थे, आज आमेन. कहां पे है. हालेलुया. That's what gonna happen with you. आणि असंच तुमच्या बरोबर घडणार आहे. People, the same one who said कुछ नहीं हो सकता इन लोग का, they were astonished and amazed to see ये लोग अंदर कैसे आए. आमेन. हालेलुया. Your season is changing. तुमचा ऋतू बदलत Your आहे. time is changing. तुमची वेळ बदलत Your आहे. position is changing. तुमची जागा बदलत आहे. You were there stuck for so many years. Now God is saying you are connected with the anointing. Now I'm going to move you to a next आमेन. level. तुम्ही एका जागी खूप वर्ष अडकलेला आहात, पण देव आता म्हणतो तुम्हाला ती जागा बदलायची आहे. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतं मी काय सांगतोय. Your times lost will come back. आणि ती जी वेळ तुम्ही गमावली ती तुम्हाला परत मिळत आहे. Don't worry कितना time. आणि किती वेळ आहे ते त्याची काळजी करू नका. वो 40 साल था. ते 40 वर्ष तो वो मनुष्य तिथं होता. लूला आदमी 40 साल वहां पे बैठा था. यस. In 1 second, एका God gave his सेकंदात 40 years back to him. देवाने त्याचे 40 वर्ष त्याला परत केली. ऐसा दिया जैसे वो कभी बीमार था ही नहीं. आणि असं दिलं जसं काय तो कधी आजारीच नव्हता. उसको देखकर कोई लगा ही नहीं कि आदमी बीमार था. हालेलुया. क्योंकि उसको कोई फिजियोथेरेपी करने की जरूरत नहीं पड़ी कि वो लंगड़ते नहीं है. You know, many people will tell you another example how people testify. It's a joke. जो लोक कशी टेस्टिमनी देतात. मैं पहले सिगरेट पीता था. I was a smoker. सिगरेट स्मोकर. मैं प्रभु यीशु मसीह में आया और प्रभु ने मेरी आदत को छुड़ाया. उनका आदत कैसे छूटा मालूम है? मैं पहले सिगरेट स्मोकर था, अभी बीड़ी पीता हूं. कि नहीं, छोटा हो गया ना. पहले सिगरेट था, अभी बीड़ी पे अभी बीड़ी पे आया है मैं. नहीं, प्रभु ने छुड़ा है ना. अरे
चुड़ैने, you must be completely delivered. तुम्हाला पूर्णपणे सुटका मिळाली पाहिजे. When people come and testify, जेव्हा लोक येऊन साक्ष देतात, हार्ट प्रॉब्लम था, किडनी प्रॉब्लम था, नी प्रॉब्लम था, उंगली का प्रॉब्लम था, नाखून का प्रॉब्लम था, प्रभु ने नाखून का प्रॉब्लम हील किया, प्रेज गॉड. बाकी का क्या? नहीं नहीं, वो है, ठीक है, नो प्रॉब्लम. अरे when God gives, he gives you completely. आणि जेव्हा देव देतो तो पूर्णपणे आरोग्य He देतो. makes you whole. तो तुम्हाला पूर्ण करतो. Hallelujah. हालेलुया, Praise God. हालेलुया. Your lost times will come back. आणि तुमची गमावलेली वेळ पुन्हा येत आहे. There were opportunities in your life. You said, maybe I lost it. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुम्हीच तुमच्या संधी गमावल्यात, पण त्या पुन्हा येत आहेत तुमच्या जीवनात. Don't worry, when you get connected with the anointing, that anointing will change your times again. आमेन, हालेलुया. तुमची वेळ तो अभिषेक पुन्हा बदलून टाकेल. Your shadow will go back. आणि तुमची जी सावली आहे ती मागे जाईल. And what was behind will come back again. आम्ही जे तुम्ही मागे तसंच ठेवून आलात ते पुन्हा तुमच्या जीवनात येईल. Hallelujah. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय मी काय सांगतो. Connecting with the anointing is powerful. आणि या अभिषेकाशी जुडणं हे खूप सामर्थ्यशाली आहे. It is not a joke. आणि ही काय कुठली मज्जा नाहीये. What is that anointing all about? आणि काय आहे तो अभिषेक सर्व काही? It is like an oil. ते एक तेल आहे. Oil, है ना? Oil. तेल. और आपको कोई मशीन दिया चालू करने में जो सालों साल बंद है, जंग पकड़ चुका है, आप चालू करके दिखाओ स्मूथली. आपको मेहनत लगेगी, करेक्ट? चलाने के लिए you'll have to struggle to start the engine. तुम्हाला तू ते त्रास लागेल, संघर्ष करावे लागेल ते मशीन पुन्हा चालू करण्यासाठी. But when you put oil in it, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये ऑइल टाकता, what happens? काय घडतं? It runs smooth. When the anointing comes, जेव्हा अभिषेक येतो it makes things smooth. त्या गोष्टी तो स्मूथ करतो. It makes things easy. त्या गोष्टी सोप्या करतो. Your struggles stop तुमचे जे संघर्ष आहेत ते थांबतात when you connect with that anointing. जेव्हा तुम्ही त्या अभिषेकाशी जुडले जाता. Hallelujah. हालेलुया. You have been called here तुम्हाला इथं बोलावण्यात आलं to be connected त्या अभिषेकाशी जुडण्यासाठी, anointing. त्या अभिषेकाशी जुडण्यासाठी which God has placed upon this ministry. जी अभिषेक या सेवेवर देवाने ठेवलेला Many आहे. are coming. अनेक जण येत आहेत, Many are coming. अनेक जण येत आहेत. But you are the first ones to come. आमेन. पण तुम्ही पहिले आहात ते तुम्ही आलेले आहात. You will be the ones who will carry this anointing outside. आमेन. तुम्ही हा अभिषेक घेऊन बाहेर जाताल. You will be the one through whom again many things will happen. What will happen in this ministry? आणि ज्या गोष्टी या सेवेत घडणार आहेत त्या तुमच्या बरोबर पहिल्या घडतील. I'm telling you, I'm not joking. आणि मी काही जोक करत नाहीये. What I've heard from the Lord and what I've written in my diary, I'm not even reading it, but it is there registered in my mind, in my spirit. आणि जे देवाने मला सांगितलं माझ्या आत्म्यामध्ये आहे ते मी तुम्हाला सांगतोय. मी What I'm going लिहिलेलं to पण pour सांगत नाहीये. after this prayer will happen even in your life. आमेन. या प्रार्थनेनंतर तुमच्या बरोबर जे घडणार आहे ते तुमच्या जीवनात घडणार What happened in my life will happen in your life also. आमेन. माझ्या जीवनात जे घडलं ते तुमच्या जीवनात सुद्धा घडणार आहे. If dead were raised by God's grace, dead will be raised in when you pray. आमेन. आणि जर मृत लोक जिवंत होतील माझ्या प्रार्थनेद्वारे तर ते तसं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा Instant घडेल. miracles happen with me, it will happen with you also. माझ्याद्वारे चमत्कार घडतील तर ते तुमच्याद्वारे सुद्धा घडतील. Praise God. You Hallelujah. just need to do a step, a daring step. पण तुम्हाला ते एक धैर्याने पाऊल पुढे टाकायचं आहे. आपको डालना पड़ेगा. हालेलुया. क्योंकि अभिषेक रुक कर काम नहीं करता है, वो आगे जो बढ़ने वाला उसके साथ काम करता है. आमेन. आणि जो पुढे विश्वासाने पाऊल टाकतो त्याच्या बरोबर तो अभिषेक कार्य करतो. Amen. It Hallelujah. doesn't work when you are sitting. आणि तुम्ही बसलाय तेव्हा कार्य होणार नाही. It works when you are working. पण जेव्हा तुम्ही काम करता, कृती करता तेव्हा तो अभिषेक कार्य करेल. Praise God. हालेलुया. Your spiritual, emotional and physical complete restoration. आमेन. तुमचं पूर्ण शारीरिक, भावनिक आणि आत्मिक रिस्टोरेशन झालेलं आहे. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, this anointing is not normal. आणि हा अभिषेक काय सर्वसामान्य नाही. What God gave me is not a normal anointing. आणि देवाने जो अभिषेक मला दिलाय तो सर्वसामान्य नाही. I don't know whether that girl came today. आणि मला माहित नाही ती मुलगी आली आहे की नाही. पौर्णिमा. Oh, she's not come. Last week, मागच्या आठवड्यात after the prayer, आणि प्रार्थना she झाल्यानंतर said, I cannot hear completely with my right ear. ती म्हटली की मला उजव्या कानाने काही ऐकायला येत नाही. From childhood, लहानपणापासून
लहानपणापासून I cannot hear. मी ऐकू शकत नाही. She said, as you are preaching, I could not hear anything. आणि जसं तुम्ही प्रीच करत होता, सांगत होता संदेश, मला काही ऐकायला येत And नव्हतं उजव्या afterwards she कानाने. came and said, this ear is बंद हो गया है, ये कान पूरा deaf है. And I asked her, मी तिला विचारलं, I said, do you believe तू विश्वास करते का God will open your ear right now? की देव आता या क्षणी तुझा तो कान बंद पडलेला She was उघडेल? not expecting that thing. आणि तिला असं अपेक्षाच नव्हती, तिला असं वाटलंच नाही हे घडेल. And I said, it's not tomorrow. आणि उद्या नाही, Now. आत्ता, Now. या क्षणी. Because anointing is for now. कारण हा अभिषेक हा आत्तासाठी The आहे. anointing is for now. हा अभिषेक आत्तासाठी If there आहे. is anything now that you want, the anointing is now. आणि जर तुम्हाला आत्ता गोष्टी हव्यात, तो अभिषेक And I आत्तासाठी told her, आहे. believe as I pray, your ear कितने भी साल पुराना बंद हो, बचपन से बंद हो या जन्मता बंद हो, God will open it. आमेन, हालेलुया. And she closed her eyes. तिने डोळे बंद केले. And when I prayed and I rebuked that deafness, आणि जेव्हा मी प्रार्थना केली आणि त्या दुरात्म्याला हकललं, something happened. काहीतरी घडलं. The moment I just spoke something, she said, I can hear. आणि ती लगेच म्हटली की मला ऐकायला येत आहे. I said, go behind. मी म्हटलं थोडं मागे जा. I spoke without the mic. आणि मी माईकच्या शिवाय बोललो. I said, can you hear? Yes. तिला विचारलं, Go तुला behind. ऐकायला येत आहे? हो. I pushed her behind and she started crying because she started hearing आमेन, instantly. हालेलुया, हालेलुया. The anointing can do anything. हा अभिषेक काहीही करू शकतो, Anything. काहीही करू शकतो. That's the only thing that you need is expect that. आणि एकच गोष्ट आहे की तुम्ही अपेक्षा केली पाहिजे. One more thing the Lord Holy Spirit put in my heart when I was coming. आणि मी येत असताना पवित्र आत्म्याने माझ्या हृदयात एक गोष्ट टाकली. God says, देव म्हणतो, you carrying that faith is okay. तुम्ही तुमचा विश्वास घेऊन चालताय ते ठीक आहे. For me he is saying. The Lord is telling me personally. आणि देव मला वैयक्तिक सांगत होता, मी जो विश्वास घेऊन चालतोय ते ठीक आहे. God says, पण देव म्हणतो, when you ask people to join their faith with yours, पण जेव्हा तू लोकांना त्यांच्या विश्वासाची जोड तुझ्या विश्वासाशी करायला सांगशील, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतो, where two of you shall agree, जेव्हा दोघे किंवा तिघे सहमत होतील, when you agree with what I believe, आणि जे विश्वास मी ठेवतो त्याच्यावर तुम्ही सहमत होतात, if I believe dead will be raised, आणि जर मी विश्वास धरतो की मृत मनुष्य जिवंत if I होईल, believe instant miracles will आणि happen, जर मी चमत्कारांवर विश्वास blind ठेवतो will see, आणि आंधळे पाहतील, deaf will hear, बहिरे ऐकतील, if you agree with me, जर तुम्ही त्याच्याबरोबर सहमत झालात, it shall be done for them, आमेन, मग ते त्यांच्या बरोबर सुद्धा घडेल. not for me, for them, माझ्यासाठी नाही तर त्यांच्या बरोबर त्यांच्यासाठी घडेल. for both. दोघांसाठी. It will be done for both. आणि दोघांसाठी ते घडेल. There is a power in agreement. आणि सामर्थ्य आहे सहमतामध्ये. If I believe, God will change things. When you couple your faith with mine, आणि जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास माझ्या विश्वासाबरोबर जोडता, वो हम दोनों के लिए काम करेगा. आमेन, मग तो विश्वास दोघांसाठी कार्य करेल. There is power when you agree. आणि तिथे सामर्थ्य आहे जेव्हा तुम्ही एकमेकांशी सहमत होता. There is power when you join faith together. आणि जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास एकमेकांबरोबर सहमतीने घालता, सिर्फ दो लोग चाहिए. आमेन, फक्त दोन लोक When पाहिजेत. two of you दोघे shall किंवा agree. जेव्हा सहमतीने एकत्र येतात, This is such a big crowd. आमेन, आणि ही तर किती मोठी आहे. Do you agree with what I said will happen? आमेन, आणि तुम्ही विश्वास ठेवता का, सहमत होता का माझ्या बरोबर? It will happen in both of our lives. मग आपल्या दोघांच्या जीवनात त्या गोष्टी घडतील. Hallelujah. हालेलुया. God is restoring. देव तिथे पुनर्स्थापना करत The आहे. lost time is coming back. आणि गमावलेली वेळ पुन्हा येत आहे. Connecting with that anointing can restore even lost times. आणि त्या अभिषेकाशी जुडले जा, ती तुम्ही गमावलेली वेळ पुन्हा येत आहे. Hallelujah. हालेलुया. It does not need time. अभी तो हुआ है, अभी 40 साल का रिकवर करना है. No, God says the anointing can do it instantly. आमेन, हालेलुया. In no time. Hallelujah. लगेचच गोष्टी घडतील. Are you ready? तुम्ही तयार आहात Are you का? ready? तुम्ही तयार आहात Are you का? ready? तुम्ही तयार आहात You का? know, God can do it instantly. देव आता या क्षणी ते करेल.
And whatever in your past, आणि जे काही तुमच्या भूतकाळात घडलं असेल, you had so many opportunities, तुमच्याकडे इतकी संधी आहे, so many things that were there lying, but you missed. You thought, I missed my time. तुम्ही असा विचार करता की मी माझी वेळ गमावली, वेळ निघून गेली आता. मेरा समय मैंने गवा दिया. No. नाही. The anointing can restore that time. आमेन. तो अभिषेक ती वेळ पुन्हा देईल The तुम्हाला. anointing can give back those opportunities again in your life. त्या संधी देव पुन्हा तुम्हाला देईल ते अभिषेक. Hallelujah. Can you Hallelujah. rise up? Can you stand on your feet?